विठ्ठला 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 कुंडलिकावर श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु महाराज की जय। महाराज की जय महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय महाराज की जय काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती कराई काय द्यावे त्यासे व्हावे उतराये जीविता पायी जीव थोडा। महाराष्ट्रात सगळे हे नामवंत गायनाचार्य मृदंगाचार्य मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांच्या मुखारविंदातून आपण या ठिकाणी श्रीमद भागवत कथा या ठिकाणी श्रवण करतात। असे माझे परम मित्र, माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे अशा हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामवंत भागवताचार्य कथाकार कीर्तनकार आदरणीय आमचे प्रशांत महाराज पैठणकर महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत। प्रशांत महाराजांना या ठिकाणी कोटी कोटी वंदन करतो। नाथ महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपल्या या गावामध्ये श्रीमद भागवत कथा या ठिकाणी आपल्याला सांगण्याकरता महाराज उपस्थित आहेत। हे नव्हे, नाथ महाराजांचं दर्शन घेतले पुण्य तुमच्या पदरात करेल म्हणून आमच्या प्रशांत महाराज पैठणकर महाराजांना कोटी कोटी धन्यवाद। दोन्हीही मृदंग वाजवतात, अतिशय गोड वाजवतात, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी वाजवा। दोघांनाही कोटी कोटी धन्यवाद। परत माझ्यावरती ज्यांचं नितांत प्रेम आहे आणि फार एकदम खूप दिवसापासून आमची आणि त्यांची एक प्रेमाची गाठ जाम बांधलेली आणि आज भेट झाल्यानंतर फार आनंद वाटतो। असे माझे परम मित्र आणि महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, अतिशय गोड कीर्तन करतात, गोड स्वभाव आहे असे माझे परम मित्र आदरणीय हरिभक्तपरायण आमचे प्रशांत महाराज वाणीवाडी। आमच्या प्रशांत महाराजांनाही कोटी कोटी धन्यवाद। त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर बरेचसे कीर्तन केलेले, माझ्यावरती त्यांचं नितांत प्रेम आहे असे आमचे गुरुवर्य काका महाराज वाणीवाडी आणि काकांच्या सानिध्यात आम्ही सगळेजण असतो आणि काकांचं मोलाचं मार्गदर्शन असतं आणि काकांच्याही अतिशय गोड नियोजनामध्ये सुंदर संस्था वाणीवाडीला सुद्धा सुरू आहे आणि त्या संस्थेतील ही सर्व माझे गुरुबंधू महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत। गोड गातात, गोड टाळं वाजवतात, गोड पावले खेळतात आणि बघा ना किती छान छान मुलं, त्यांच्या चेहऱ्यावरचं सौंदर्य आपल्याला वारकरी संप्रदायाचा प्रसार प्रचार कसा करतोय हा सगळा आमचा बालगोपाळ ही सगळी टीम आपल्याला कळेल म्हणून या सगळ्या बालगोपाळांना महाराज मंडळींना कोटी कोटी धन्यवाद देतो आणि आदरणीय आमचे प्रशांत महाराज वाणीवाडी महाराजांनाही धन्यवाद, काकांनाही वंदन करतो आणि माझी परम मित्र मृदंग सम्राट माझ्यावरती ज्यांचे नितांत प्रेम आहे, अतिशय बंधुवत प्रेम करतात अशा आमच्या मृदंग सम्राट हरिभक्तपरायण अंकुश महाराजांनाही वंदन करतो। आपण सर्व पुरुष मंडळी आपल्या जवळ डकवाडी नावाचे गाव आहे, दरवर्षी माझ्या त्या गावाला कीर्तन असतं। त्या गावचे माझे अतिशय जीवलग, माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आमचे अंकुश भाऊ डकवाडी, अंकुश भाऊंनाही कोटी कोटी धन्यवाद देतो। ते सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत। सर्व माता महोदय, सर्व पुरुष मंडळी सर्वांच्या चरणी शिष्टान नतमस्तक। कुणाचं नाव राहिलं असेल तर मला अंतःकरणापासून माफ करा, विनेकरी सुंदर ज्यांचं चॅनल आहे, युट्यूबला चॅनल आहे आनंद कीर्तनाचा, अतिशय सुंदर चॅनल आहे। आपण त्या YouTube वरती जाऊन चॅनलला सबस्क्राइब करा आणि सबस्क्राइब केल्यानंतर पुढे घंटीचं बटन दाबायला विसरू नका। बरोबर आहे दादा? काय नाव आहे तुमचं?
करण दादा, आमच्या करण दादासाठी एकदा जोरात टाळी वाजवा. अतिशय सुंदर त्यांचं युट्यूबला चॅनल आहे. हे आपलं रोजचं कीर्तन किंवा हे आमचं माझं कीर्तन लाईफ टाइम आपल्याला युट्यूब वरती पाहायला भेटेल. युट्यूब असेल किंवा इंस्टाग्रामच्या रील्स असतील, फेसबुकच्या रील्स असतील, अतिशय सुंदर काम आहे त्यांचं. आमच्या करण दादांनाही कोटी कोटी धन्यवाद. ज्यांची साऊंड सर्व्हिस आहे त्या दादांनाही कोटी कोटी धन्यवाद. सगळ्यांच्या चरणी पुनःशुद्धा नतमस्तक. आपल्या या सप्ताहाला तन मन धनातून सहकार्य करणारे आपण सगळे गावकरी मंडळी, विशेष करून तरुण वर्गांनाही कोटी कोटी धन्यवाद. आणि वारकरी संप्रदाय हा तरुणांचा आहे. तरुणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. त्याग हा वयाच्या तरुणपणात केला जातो. सज्जनानो, वयाच्या बालपणी मुलांना असे संस्कार दिले पाहिजे. हे संस्कार देण्याचं काम आमचे प्रशांत महाराज, काका महाराज करतात. वयाच्या तरुणपणात पोरांना त्याग केला पाहिजे. वयाच्या म्हातारपणी भजन केलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जो त्याग केलाय ना स्वराज्यासाठी वयाच्या तरुणपणात, छत्रपती संभाजी महाराजांनी, धर्मवीर संभाजी महाराजांनी धर्मासाठी जो त्याग केलाय वयाच्या तरुणपणात केलेला आहे. देशासाठी मातीसाठी जो त्याग केलाय भगतसिंहांनी वयाच्या तरुणपणात केलेला आहे. म्हणून सगळ्या तरुणांना कोटी कोटी धन्यवाद. चोपदार आहेत त्यांनाही कोटी कोटी धन्यवाद. आणि आपल्या अभंगाला चिंतनाला सुरुवात. जगद्गुरु तुकोबरायचा अभंग आपण आजच्या कीर्तनासाठी निवडला. पवारवाडीकर जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून संतांनी जगावरती किती उपकार केले याचं अतिशय सुंदर असं स्पष्टीकरण महाराज या अभंगातून देत आहेत. फार सुंदर सोपा अभंग. या पृथ्वीतलावरती अनेक उपकार आहेत. काही गोष्टी उपकारासाठी निर्माण केल्या. एक एक सांगतो म्हणजे अभंगाचं पहिलं चरण कळेल. एक एक सांगतो म्हणजे कळेल. एक नंबर झाडाचं जीवन. झाड माहिती, झाड म्हणजे कोणतंही झाड घ्या, बोरीचं घ्या, लिंबाचं घ्या. सध्या आपण एकच झाड घेऊ उन्हाळ्यात, आंब्याचं. आंब्याचं झाड, आंब्याचं झाड. आंबा काय उपकार करतो? फळ देतात, फळ देतं खाण्यासाठी, सावली देतं, ऑक्सिजन देतं. एक जणाला विचारलं एका पोराला, आंब्याचं झाड काय काय उपकार करतं? तुम्ही महाराज फळ देतो, दुसरा सावली देतो, अजून ऑक्सिजन देतो. त्याला सारखा प्रश्न विचारला, त्याला आला आणखी काय देतो? ते म्हणजे तुला जाळायला लागलं बी ग बस काय काय नको विचारू. आंब्याचं झाड उपकार करतं. काय असतं बघा, किती छान आहे. आपले लोक काय करतात, किती ऊन पडतं, एवढ्या एवढ्या उन्हात त्या आंब्याच्या झाडाला आपले पोरं दगड मारतात. का? आंबा मिळावा खालून पोरं दगड मारतात. पण त्या आंब्याचं झाड वरून फळ देतं. आपण त्याला त्रास दिला ना तर ते आपल्यावर उपकार करतात. झाडाचा एक नंबर उपकारासाठी. दोन नंबर गाईचं जीवन आहे. गाय गावरान असली पाहिजे, जर्शी नाही. गावरान गाय काय काय, गावरान गाय काय करते? उपकार करते आपल्यावर. गोमूत्र देते, दूध देते, सारवायला शेण देते. सध्या स्टाईल बरीच निघली त्यामुळे आता लोक शेण आणत. जुन्या काळामध्ये बघा ना, लोक बाहेरच्या दिशेला गेले की येता येता गाईचं शेण आहे ना जे गोठ्यात, का घर सारवायला. घर एखाद्याचं मातीचं असेल, गाईच्या शेणाने सारवलेलं असेल ना, त्या माणसाला कोणताच रोग होत नव्हता. म्हणून या भारत देशातली, महाराष्ट्रातली गोमाता वाचली पाहिजे. कसा याच्या तावडीत गायला ही संतोष महाराजांची कीर्तनाची विनंती. कारण की गोमाता ही आपली आई आणि आपल्या आईला आपण जपलं पाहिजे, सांभाळलं पाहिजे. का? गोमाता उपकार करते. चला, गाय उपकार करते, झाड उपकार करतं. आणखीन सांगतो, तुमच्या शेजारी गंगा आहे का? गंगा नदी आहे. आमच्या तिकडे आले, माझं गाव बीड जिल्ह्यामध्ये हिवरा गाव आहे. त्या हिवरा गावाला माझ्या गोदावरी अशी वाहते बघा पावसाळ्यामध्ये. तुडुंब या कडीची त्या कडीला तुडुंब गंगा भरलेली असते. वाहणारी गंगा काय करते तर उपकार करते. त्याचं वर्णन छान आहे. का पेढी पापता पोकीत गिरीचे पादप, समुद्र जाय आप गंगेचे जे. दूत पाप्याचा उगाना, ती परम पवित्र गंगा जाना. तुझ्या चरणांपुष्टी जन्मले पावना,
विश्वाधिक नारायणा. काय करते तर गंगा ओंकार वाचे मनता गंगा हरि ओम. वाचे मनता गंगा गंगा वाचे मनता गंगा गंगा वाचे मनता गंगा गंगा. ओ सकळ दोषाचा जय हो. गंगा हो सकळ दोषाचा ती गंगा हो सकल दोष जाती गंगा सकल दोष जाती गंगा सकळ दोष जाती गंगा हो सकळ दोष जाती गंगा हो सकल दोष जाती गंगा सकल दोष जाती गंगा. जय हो. सकळ दोष जाती गंगा दृष्टी पडता ब्रह्मागी हरि ओम. दृष्टी पडता ब्रह्मागे रे दृष्टी पडता ब्रह्मागी रे दृष्टी पडता ब्रह्मागे दृष्टी पडता ब्रह्मागिरी दृष्टी पडता ब्रह्मागिरी दृष्टी पडता ब्रह्मागिरी दृष्टी पडता ब्रह्मागिरी रा. सकळ दोष जाती गंगा सकळ दोष जाती गंगा सकळ दोष जाती गंगा वाचे म्हणता गंगा गंगा आणि सकळ दोष जाती भंगा. शिष्टीमोले मामा गायन करताना ऐकू द्यायचं पटकन लगेच लगेच द्यायचं लगेच आणि गायन बंद झालं की लगेच बंद करायचं. ते बोट तिथेच ठेवा फक्त इकोच्या ह्याच्यावर इकोच्या बटनावर पैसे त्याचे तुम्हाला इकडे त्याच्यावरच बोट ठेवायचं. लक्ष द्या माझ्या माईक कडे. इको कमी करा बोलताना बोलतोय मी आता. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती गंगा सृष्टी पडता ब्रह्मागिरी जाती नाही यमपुरी. काय करते का ओंकार अहो किती पाप माणूस जातात स्नान करण्याकरता. स्नान करण्याकरता केल्यानंतर जर गंगा ओंकारच करते नाही स्नान करण्याकरता मला वेळ जायला तो वाचने तरी करते ना तरी गंगा ओंकार करते. सकळ दोष किंवा सकळ पापी जाती गंगा ओंकार करते. आला लक्षात एक नंबर झाड ओंकार करतात. दोन नंबर
काय उपकार करतात ते नंबर गंगा उपकार करतात असा 4 नंबर सांगतो हा जो भगवंताने ठेवलं दिलाय ना आपल्याला किंवा आम्ही जे मॉडेल बनवलंय ते सुद्धा कशा करताय माहिती आहे फक्त आणि फक्त उपकारासाठी माळामध्ये आणि जास्त नाही करता आला तरी चालेल तुका म्हणे थोडा तरी पर उपकार थोडा तरी पर तुका म्हणे थोडा तरी उपकार कोणतरी करा नाही करता आला तरी चालेल पण तुका म्हणे थोडा तरी नाही जास्त करता आला तर थोडा तरी करा या दुनियेमध्ये राहत असताना कसं पाहायला गेलं तर दुनिया फार विचित्र आहे. या दुनियेमध्ये जितका आपल्याला उपकार करता येईल तेवढा करा का उपकारासाठी बोलवलं ये दुनिया कहीं धोखा कहीं ठोकर कोई हंस हंस के जीता है कोई जीता है रो रो कर किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं केला पाहिजे उपकार करा माणसं उपकार करतात एक नंबर झाडाने केलेला उपकार कुमारवाडीकर कसं सांगतो मी तुम्हाला झाडाने केलेला उपकार सांगता येतो गाईने केलेला उपकार सांगता येतो गंगेने केलेला उपकार सांगता येतो माणसाने केलेला उपकार चारही उपकार सांगता येतो गाईने केलेला उपकार सांगता येतो झाडाने केलेला उपकार सांगता येतो गंगेने केलेला उपकार सांगता येतो माणसाने केलेला उपकार सांगता येतो पण असा कोणता उपकार आहे तो सांगता येत नाही महाराजांचे असा एक उपकार आहे तो सांगता येत नाही अभंगाचं पहिलं संता देव उपकार काय सांगू आता संता देव उपकार काय सांगू आता संता देव उपकार काय सांगू आता संताचे 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 उपकार हे काय सांगू आता संताचे उपकार मत निरंतर जागती काय सांगू आता संताचे उपकार मत निरंतर जागती हे काय सांगू आता संताचे निरंतर काय सांगू आता संताचे उपकार मद निरंतर काय आधी सावे उतराई काय द्यावे त्यादी वागे उतराई
काय द्यावे त्याची व्हावे भूत काय द्यावे त्याची व्हावे भूत संतांनी केलेलो उपकार काय सांगू आता संतांचे उपकार नाही सांगता येईल खरंच त्या भाग्यवानेच आपण ज्ञानोबाने आपल्यावर उपकार केला तुकोबाराने आपल्यावर उपकार केला नामदेव महाराजांनी आपल्यावर उपकार केला चकोबाराने आपल्यावर उपकार केला आपल्या जवळ गुरुबा काका आपल्या गुरुबा काकाने किती उपकार केला हो महाराज काय गुरुबा काका नवलाची गोष्ट आई सखे पायी कुंभाराने बाळ तुडविले पायी कुंभाराने बाळ काय गुरुबा काकाचं जीवन होतं महाराज गायनी गोरोबा रंगले भजनी गायनी गोरोबा रंगले एक रूप झाले एक रूप झाले एक रूप झाले विठोबाचे पायी हो नवलाची गोष्ट आई सखे पायी कुंभाराने बाळ तुडविले पायी कुंभाराने बाळ असे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये भरपूर श्रुत होऊन गेले यांचं जीवन एकच येथे उपकारासाठी आले गरजा वैकुंठी किंवा आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणासी बोलिले जे ऋषी साजवावे वर्ताया अवतार तुम्हाधराया कारण उद्धरया सण सड जीव संतांनी केलेला उपकार महाराज सामान्य अरे संतांचा उपकार वर्णावया नाही पार आपणा सारी करीती याती कोळ नाही जिथे काय उपकार उदाहरण सांगतो कळेल तिकडे आले परभणी जिल्ह्यात बीडच्या पलीकडे परभणी जिल्हा आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचा तालुका ऐका बरं आणि गंगाखेडच्या संत श्रेष्ठ जनाबाई महाराज हो त्याची इको कमी करा नाही असं लक्ष द्या इकडे जनाबाई महाराज ऐका या जनाबाई महाराज लहान होत्या लहान अशी लहान होती जनाबाई दारात बसली होती आणि तिच्या पाठीमागे तिची ओळी ओळी बसली होती आई लहान गेली होती आणि दारात आषाढीच्या दिंड्या चालल्या होत्या भागा भागा ज्ञानोबारायांचा सोहळा तुकोबारायांचा सोहळा गुरुबा काकांचा सोहळा पंढरपूरला जातात विठोबाच्या भेटीला पांडुरंगाच्या भेटीला अशा दिंड्या चालल्या होत्या आषाढीच्या जाणाऱ्या दिंड्याला जनाबाईंनी पायी तशा पायीच्या ना पाठीमागे बसणाऱ्या बापाला प्रश्न केला बाबा हे आपल्या दारातून जे लोक चाललेत बाबा हे कोण आहेत माहित नाही लागलं महाराज माहित नाही कीर्तन नाही भजन नाही देव नाही साधू नाही काय माहित नव्हतं तुला लहान काहीच नाही बापाला प्रश्न विचारायचा ना बाप एक उत्तर द्यायचं म्हणजे अगं हे वारकरी वारकरी बाबा हो कुठे चालले अगं जणे हे पंढरपूरला चालले बाबा काय आहे त्या पंढरपूरला अगं जणे विश्वाचा पाटील हे विश्व त्याच्या ताब्यात तुझी ये सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझी या बळी ऐसा तो समर्थ ब्रह्मांडाचा धनी हे विश्व ज्याच्या ताब्यात आहे ना तो देव पंढरपूरला जातो बाबा त्याचं वर्णन नाहीये हो अगं त्याचं वर्णन काय काय करू जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गावा धर्माचे
नगर रेखा विटू पाटील त्याचे नाव चला जाऊ तया ठाया काही भोजन मागाया विठोबाचा धर्म जागो त्याचे चरणी लक्ष लागो असा हा विश्वाचा पाटील पंढरपूर विश्वाचा पाठील पंढरपूरला राहतो आणि घाबरले चांगलं कीर्तन म्हणजे मजा नाही योग नाही टाइमपास नाही काय काय महाराज तुम्ही आपल्या पैसे मोकळं करते गावाला मोकळं करण्यासाठी सांगतात नीट ऐकायला काही नाही काही हे महाराज घेऊन आले आमचे प्रसाद महाराज वाणीवरून एवढ्या विद्यार्थ्याला घेऊन आले काहीतरी मजा जोक टाइमपास नाही नाही काहीतरी शिकलं पाहिजे काहीतरी शिकलं पाहिजे काहीतरी कीर्तनातून घरी घेऊन गेलं पाहिजे आणि इतक्या लांबून तुम्ही मला बोलले कशा करता काही ना काहीतरी शिकण्याकरता काही ना काहीतरी कीर्तनात मिळावा म्हणून 2 तास पुढे येऊन बसतात मालिका सोडून इथं बसल्या सगळे काही ना काहीतरी शिकायला भेटते म्हणून बसल्या शेवट टाइमला तो आले महाराज काय बोलत येतो काय काय गाडी पडले काय हंगामा करण्याचा मकसद नाही आहे सूरत बदलनी चाहिए मेरे दिल से ना लेकिन पवारवाड़ी वालों के दिल से प्रेम की गंगा निकलनी चाहिए शिकण्यासाठी महाराज इकडे लक्ष द्या एकदम सुंदर आहे विश्वाचा पाठील राहतो जनाबाईच्या अंतःकरणात पांडुरंगाची प्रेम प्राप्त होतो पांडुरंगावर प्रेम जनाबाई काय बाबा मला हृदय देवाला पाहिजे बाबा दिसायला कसं आहे दिसायला त्याच्या इतका सुंदर जगात राजकुमार मदनाचा पुतळा बाईने विश्व किती सुंदर आहे ओ बाबा हे विश्व त्यांनी बनवलं हे विश्व हे जग जर एवढं सुंदर असतं जगाला बनवणारा किती सुंदर असतं नाम तुम्हारा तारणहारा हो नाम तुम्हारा तारणहारा अरे कब तेरा दर्शन होगा जिसकी प्रतिमा इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा वो कितना सुंदर होगा सने आता तर मला येणार बाबा आषाढीची वेळ योग भेटेल दर्शन होण्याची गॅरंटी जनाबाई बाबा चला दोघं जातात जनाबाई जोगी गेल्यानंतर फार गर्दी असते 10-15 लाख लोक जनाबाईच्या सोहळ्यात असतात ना सगळे लोक पंढरपूरला जातात पंढरपूर म्हणजे वारकऱ्यांच्या माहेर पंढरपूरला गेल्यानंतर वारकऱ्यांना जेवढा आनंद होतो तेवढा आनंद श्रेष्ठ वारकरी बसलेले महिन्याची वारी करणारे वारकरी तर आपल्या महाराष्ट्रात महिन्याची जातात जेवढे म्हातारे माणसं आले म्हातारे आजी आहेत त्यांच्यासाठी आणि त्याची चांगली गोष्ट केली पाहिजे वारी केली पाहिजे वारी नेते आहे कारण आषाढी कार्तिकी विसरू नका अरे वारी करा केली पाहिजे महाराज वारी भरपूर लोक जातात भरपूर गर्दी असते गर्दीचं दर्शन होईल का नाही सांगता येत खरंच वारकऱ्यांना फार आनंद असतो महाराज पंढरपूरमध्ये गेल्यानंतर कारण की पंढरपूर हे वारकऱ्यांचं माहेर
तुम्हाला माहेरात गेल्यानंतर किती आनंद आता इकडे मी सासरी सकाळी किती वाजता उठावला सकाळी 6 वाजता उठवलं बरोबर नाही सासरला आणि मग दिवाळीला गावाकडे गेले माहेर स्त्री किती वाजता उठवते शिरा माहेर हात नसतो सासर माहेरात कुणी येईना जात सासूचा सोसाला माहेरात कोणी येईना जात सासूचा सोसना माहेरात कोणी येईना पण एखादी मुलगी माहेरला गेल्या बहिणाबाई म्हणतात एखादी जर मुलगी माहेरला गेली ना माहेरला जात असताना फाट्यावर जर उतरली तिच्या पायात जर चप्पल नसेल फाट्यावरून गावात येत असताना तिला जर ठेच लागली दगडाची तर ती दगडाला लागून नाही दगडाला म्हणते ये दगडा तुला काही लागलं नाही तुमच्याकडे दगडाला लागला तर बोटाला वाटेवरच्या दगडा तुले फुटली रे वाचा काय सुंदर नीट आहे का बरोबर माझ्या माहेराच्या वाटे किती लागल्या रे ठेचा वाटेवरच्या दगडा अरे तुले फुटली रे वाचा आज माहेराले जाणे झाली ओ पाट आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट जितका स्त्रीला आनंद माहेरला जनाबाईचे वडील जनाबाईला मिठीमध्ये गेल्यानंतर दर्शन होत नाही जनाबाई म्हणजे बाबा ती गर्दी रोग सोडवला मी बाबा त्याचं वर्णन केलं तर कुठे पाहायला मिळेल की जनाबाईच्या बाबा रावळा नामदेव महाराजांचं कीर्तन आहे नामदेव महाराजांचं कीर्तनात मी पण ऐकले देव येतो येत नाही नामदेव महाराज पुढे कीर्तन करतात देव नामदेव महाराजांच्या कीर्तनात पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग जनी मने कान देवा बोला जनी मने नाम देवा बोला नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग आपल्या मुलं आपल्या शाळेच्या दहावीच्या 12वीच्या पोरं पोरी स्टेजवर नसतात आणि पोरांना स्टेजवर नाचण्यापेक्षा कीर्तनात नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तन
नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जग नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जग ज्ञानदीप लावू जग नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी नाचू कीर्तनाचे रंगी जय हो हे जरी नाही का हे झिरर नाही काला तरी दुसरा शेवटी बा काळ बांधून नेईल सरते शेवटी बा काळ बांधून नेईल सरत बा बांधून नेईल जनार्दनी बा आमची जय बजाईले हे जनार्दनी बा आमची जय बजाईले हे बोलो बोलो तो दे बोलो बोलो वर्तमान कुठे कुठे वर्तमान हे वर्तमान कोणी दे वर्तमान कोणी लटकन बोलो ही लटकन बोलू वर्तमान कोडे ही लटकन बोलू वर्तमान कोडे पिंगा ग बाई हे पिंगा ग बाई पिंगा ग बाई पिंगा ग बाई हरी पिंगा ग बाई पिंगा ग बाई औ गा हे औ गा गड़ दिला औ गा गड़ दिला औ गा गड़ दिला गड़ दिला औ गा गड़ दिला औ गा गड़ दिला औ गा गड़ दिला टिपरी वाला जाता हे चतुर्ना तुम्ही चतुर्ना टिपरी वाला जागाई रे जय हो उचित प्रेम घाली हृदया जय आलो दान मागाया हे दाना गया दाना तो अमवाग्या हा अमवाग्या तो अमवाग्या प्रेम नगरावारी सावधोनी भजनी लागा देव करा देवारी मा जय हो मल्हारीची माझ्या मल्हारीची वारी मा हरि बोल हे मल्हारी जीवन मल्हारी जीवा मल्हारी जीवन मल्हारी जीवारी सुया गया पोत गया सुया गया पोत गया ऐका दात मन क्या गा कोणी हो दात मन क्या गा कोणी कुंकू क्या कमी काळा मनी कुंकू क्या कमी काळा ही कुंकू क्या कमी काळा कुंकू कुंकू काळा हे दात मन क्या गा कुंकू क्या कमी काळा कुंकू क्या कमी काळा हरि बोल जय हो कुंकू क्या कमी काळा ही कुंकू क्या कमी काळा कुंकू क्या कमी काळा कुंकू क्या कमी काळा कुंकू क्या कमी काळा तुम्ही डुगो डुगो ऐका ही डोळ पूर्वी तो तुम्ही डोगो डोगो ऐका तुम्ही डुगो डुगो ऐका ही डोळ पूर्वी तो तुम्ही डोगो डोगो ऐका तुम्ही डुगो डुगो ऐका तुम्ही डुगो डुगो ऐका तुम्ही डुगो डुगो ऐका
करून नाचायचं टाळे 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 वर अरे दादा दादा मन घ्या गा कोणी कुंकू घ्या कोणी काळा मनी कुंकू घ्या कोणी काळा मनी कुंकू घ्या कोणी काळा 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 तुम्ही डुगु डुगु तुम्ही डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका डौल फिरवितो तुम्ही डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका डुगु डुगु ऐका तुम्ही डुगु डुगु ऐका ए पिंगळा 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 मागरी पिंगळा मागरी पिंगळा मारी बोलो बोलो देता पिंगळा मारी बोलो बोलो हे पिंगळा मारी बोलो बोलो तो देता पिंगळा मारी बोलो बोलो तो देखा पिंगळा मागरी हे पिंगळा मारी बोलो बोलो तो देता पिंगळा मारी देवाचा गळला पितांबर सावध होई देवा ऐसे बोले कबीर कबीर महाराजांनी जागा नीट ऐक पण ते जनाबाईला इतका नाम नाम पंढरीच्या पीठे पंढरीच्या पीठे मांडियले पाद मांडियले पाद आयुष्यभर राहणार आयुष्यभर राहणार हो जने एक काम करते का काय असं करू नको बाई इथं खायला काही नाही राहायला कोणी नाही आपलं कोण आहे का इथे देव सोडतो कोणी नाही जने एक काम कर काय 6 महिन्याने गेलो तुला परत येतो आता जातो गावाला जनाबाई म्हणली बाबा 6 महिन्याचं काही होईल तुम्हाला आता जायचं असतं जा बाप गावाकडून निघून जातो एकटी जनाबाई पंढरपुरामध्ये राहते रोज सकाळी चंद्रभागेचं स्नान संध्याकाळी नामदेव महाराजांच्या कीर्तनाला रोज जात असते ना एक दिवशी कीर्तन संपत आणि कीर्तन संपल्यानंतर नामदेव महाराज हात मारतात जनाबाईला हेच नाही
काय बाबा रोज कीर्तनाला येते हो गाव कोणतं तिकडे परभणी जिल्ह्यामध्ये गंगाखेड नावाचं गाव आहे अगं सोबत कोण आले होते वडील 6 महिन्याने येतो म्हटले पण आणखीन काय आले नाही आई कुठे बाबा आई नाही राहते कुठं राहिला जागा खाते काय मी देवाच्या गळ्यातले निर्मलाच्या तुळशीचे हार झोपते कुठं पायऱ्यावर किती त्रास सहन करते याच्यापेक्षा एक काम करते काय माझ्या सोबत येते का बाबा कुठं चल माझ्या घरी 14 माणसं आणि देवाचं नामस्मरण करतात रात्र नामदेवाच्या घरी 14 जण करते हरी राजा ये नाही तो सासू सुना असे 14 जणांचं कुटुंब नामदेव महाराजांचं काय सुंदर आहे 15-20 जणांपैकी नामदेव महाराजांच्या सोबत आणि जनाबाई काय करायची नामदेव महाराजांच्या घरी राहायची इकडे लक्ष द्या नामदेव महाराजांच्या घरी राहायची नामदेव महाराजाला काय म्हणले माहिती का ओ बाबा आले तुमच्या घरी राहायला पण बाबा तुमच्या घरी राहत असताना फुकट खाणार नाही इको कमी करा फुकट खाणार नाही जरा जेवढे फुक देत ते न्याय काय ले फुकटे झाले अहो 20-25 वर्षाचे टुंगळे पोरं घेतले नाही आमच्या तिकडचं इथले ना आणखीन थांबायचं मला 5-10 मिनिट गाडी उभी माझी गाडीवर दगड घालायचे इथले नाही आमच्या तिकडचे पोरं 10 वर्ष झालं त्यांचे लग्न सुद्धा नाही 30-32 वर्षाचे टोंगळे मुले आपल्या गावाला आमच्या भाषा आमच्या इकडच्या गणतडीच्या भाषेत वळू वळू कशाला म्हणतात माहिती का इको कमी करा ना वळू कशाला म्हणतात माहिती का वळू गरीब बाप असताना बापाला शेतीत काम करू लागत नाही कोण तुम्ही वळू म्हणून काय त्याच्यात काय वाव काय शिकण्यासारखं आपला बाप बिचारा चैत्र महिन्यात एवढ्या उन्हात शेतात काम करतो तर चांगलं घालीत नाही स्वतःला कधी फाटलेलं शर्ट घालतो मळकी टोपी घालतो त्याला कधी इस्त्री नाही टोपीला बिचारा बाप रोज शेतात काम करतो पण हा रोज गावात दारू पितो कोण वळू रोज गावात बापाच्या खिशातले 500 रुपये घेतो 200 रुपयाची दारू घेतो 200 रुपयाचे पेट्रोल टाकतो 100 रुपयाचं मोबाईल मध्ये बॅलन्स टाकतो आणि याला त्याला निंदा याला त्याला नाव घेत फिरतो गावामध्ये कोण पळू अभ्यास करीत नाही कोण उद्योग करीत नाही कोण कॉलेजला जात नाही कोण याची त्याची टिंगल करतो कोण अहो माय खरंच सांगतो व्यसन करू नका पोरं व्यसनाने संसार उद्ध्वस्त झाले काय अरे व्यसन करायचं असेल तर हरिनामाचं करा त्याला प्यायचं असेल ना हरिनामाचा प्या एक दारूचा प्याला पेले तर सकाळी उतरेल पण हरिनामाचा प्याला पेले ना तर जिंदगीभर कधीच उतरणार नाही हरिनामाच्या प्याल्यामध्ये ताकद मीराबाईने पेला होता विष का प्याला बापाने प्रयत्न केला विष का प्याला राजा जी ने भेजा पिवत पिवत मीरा हसी पण मीराबाईने जो प्याला पिला होता ना महाराज तो हरिनामाचा पिला मीरा नाची आवाज कमी ठेवायचा हरिनामाचा प्याला प्याला होता महाराज मीराबाई म्हणून बापाने प्रयत्न केला विषाचा प्याला द्यायचा तरी मीराबाई मागं सरकली नाही डगमगली नाही पॉझिटिव्ह टाकला आपले पोरं जीवनामध्ये पॉझिटिव्ह घेऊन राहिले पाहिजे काही काम करत भारत दुनिया भारत कुटुंबाला बिचारा बाप कष्ट करतो बाप बाप असतो
बापाचं कवी एका कवीने छान वर्णन केलं. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखवी नकली कोणा डोळ्यात पाणी जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला पोटामधी हासू जरी कनावाकला घडीभर तू थांब जरा ऐक त्याची धापर लय अवघड हाय गड्या उमगाया बापर उमगाया बापर ही बापाची व्याख्या आहे. असा बापा आपण विसरलो नाही पाहिजे. रोज सकाळी उठायचं 4 वाजता दिवस 4 वाजता उठून जात्यावरती जायचं कोण आहे ना जात्यावरती जाऊन जात्याचा धंदा करायचा आणि जात्याचा ऐका मी म्हणलं इकडे लक्ष द्या. कोणतं गाव कोणतं उकलवाडी मला ऐकू आलं तुपनवाडी. इकडे लक्ष द्या इकडे लक्ष जात्याच्या मुखी घाली ग मोत्याचे दाणे तुझ्या कृपेने मला विठ्ठला काही नाही उणे. रोज सकाळी किती वाजता 4 वाजता. वा 4 वाजता उठली ना सुंदर माझे जाते गे फिरते बहुतुके गोव्या गाऊ तू की तू रे बा विठ्ठला. कोण म्हणायचे माय म्हणता तुम्ही सगळे म्हणा माझे 4 मिनिट राहिले म्हणताय सगळ्याजणी माझ्या मागे म्हणा एक बी महिलांनी लाजायचं नाही. एवढं सांगून मी जी महिला लाजून म्हणणार नाही तिला आपल्या शेजारची शपथ म्हणा सगळ्या जणी हा माझ्या मागे. हा सुंदर माझी जाते गे फिरते बहुतुके वा ओव्या गाऊ तू तू रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिरतो तिसरा ओव्या गाऊ व्रतारा तू रे बा विठ्ठला. आता तुम्ही म्हणा सगळे ना पुरुष माझ्या मागे म्हणा. हा राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे राधे मन म्हणा. पैसे तू घ्यायला म्हणा आम्हाला आपल्याला जाऊन द्या वेळ कमी आपली. किती वाजता उठायची जरी जनाबाई 4 वाजता उठायची ऐका ना 4 वाजता उठली ना दळण दळायला
चक्रपाणी देवाला पाहायला आली होती, देव नव्हता भेटला. नामदेव महाराज माझ्या घरी काम करता करता नामदेव महाराजांनी घरी नेले. जनाबाईला चांगल्या प्रकारचा उपदेश दिला. कामामध्ये काही म्हणा नामदेव महाराजांच्या सांगण्यावरून जनाबाई वचन करायचे. वचन केल्यानंतर देव भेटला. नामदेव महाराजांनी कमी काय सांगू आता काय देवी सेवा कराई देविका पाहिजे सहज बोलणे उपदेश करून जायचे काय देवी सेवा कराई देविका पाहिजे सुगमने तैसे मजा येती साभारीत काय द्यावे त्याची भावे उतराई काय द्यावे त्याची भावे उतराई हे विता पायी जीव थोडा हे विता पायी जीव थोडा खेविता पायी जीव थोडा जीव थोडा जीव थोडा जीव थोडा काय द्यावे त्यासी भावे तराई काय द्यावे त्यासी भावे जय माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली